भाजपला मोठा धक्का, पिंपरी चिंचवडचा मोठा नेता ठाकरेंच्या गळाला, राजकीय गणित बदलणार. आताची सर्वात मोठी बातमी, राज्यातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत, पण त्याआधी राज्यातील राजकीय समीकरण बदलू लागले आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेते पक्षांतर करत आहेत. विरोधकांना याचा अनेकदा फटका बसल्याचे आपण पाहतो, पण पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला बीजेपी मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी लांडगे यांनी भाजपला रामराम ठोकला. आता ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 20 ऑगस्ट रोजी मातोश्रीवर त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचं समजतंय. रवी लांडगे यांची राजकीय पार्श्वभूमी जुनीच आहे. त्यांचे चुलते आणि वडील हेही राजकारणात सक्रिय होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्यांनी त्यांचे महत्त्वाचे पूर्ण भूषवले आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यामुळे भाजपला मोठा धक्का बनला जातोय. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांचे पुतणी आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दिवंगत बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र रवी लांडगे यांनी अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भाजपला रामराम ठोकलाय. रवी लांडगे उद्या मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी भाजप रुजवली. महापालिकेत भाजपचे 2 आणखी नगरसेवक निवडून आले. लांडगे घराण्याचा राजकीय वारस म्हणून रवी लांडगे पुढे आले. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत रवी लांडगे हे भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. रवी लांडगे व त्यांचे कुटुंबीय हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात भाजपचे सर्वात जुने निष्ठावान म्हणून ओळखले जातात. उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रवी लांडगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबई मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.